नव्हता होता का मांडायला? याआधी प्रचारामध्ये हा मुद्दा आला, तो केवळ मराठी मुसलमान होणार, मराठी महापौर होणार का मुसलमान महापौर होणार इथपर्यंत होता. पण आता जिंकल्यानंतर हिंदुत्व आठवतंय, जिंकायच्या आधी हिंदुत्वाच्या ऐवजी तुम्हाला फक्त विकास आठवत होता. बघा, मला असं म्हणायचं आहे की हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचा कणा मी पहिले सांगितलंय. आणि आज मला सांगा, उबाटानी जी आयडिओलॉजी आपली सोडली 2019 मध्ये, त्याच्यानंतर त्यांची हे हालत झाली आहे. विधानसभामध्ये पण पहा तुम्ही, किंवा आपल्या आताच्या मुंबईच्या निवडणुकीमध्ये पहा, त्यांना कुठे लोक हे करतात. हिंदुत्ववादी तर पूर्ण देश हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टी सोबत आहे. आणि मुंबईमध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये असो, हिंदुत्व आम्ही कधीच सोडलेलं नाहीये. देवेंद्रजींनी आता तुम्ही दाखवलं, हिंदुत्व आमचं व्यापक आहे, समाजाला धरून चालणार आहे. आमची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचाही हाच विचार आहे. तर 100 वर्षापासून आम्ही जो विचार घेऊन पुढे जातोय, जनसंघाच्या कार्यकाळापासून पण भारतीय जनता पार्टी, तर मला नाही असं वाटत की कुठेच आम्ही हिंदुत्व सोडलं. मुंबईला विकासाची गरज होती. मुंबईला राज्यात आमचं सरकार आहे, हिंदुत्ववादी सरकार आहे. आज मुंबईमध्ये जे पालिकाच्या निवडणुका होत्या, त्याच्यासाठी आज जो मुद्दे होते लोकांचे, ते बेसिक मुद्दे होते की ड्रेनेजचे होते, रस्त्याचे होते. त्यांना समीरजी थोडं थांबवतो चर्चेला. आता हिंदुत्वाचा विषय निघालाय म्हणून आणखी टप्प्यावर नेतो. एमआयएमचे 4 जण मुंबईमध्ये निवडून येतात. आपल्याला ही धोक्याची घंटा वाटते का? बघा, एमआयएमचे निवडून येतात. तसंच आज तुम्ही पाहिलं की उबाटामध्ये पण जो प्रचार होतोय की गल्लोगल्लीमध्ये असा प्रचार झाला की जे मस्जिदीवरचे भोंगे आहेत ते जे बंद झाले, ते आमची सरकार आलं तर, म्हणजे बीएमसी मध्ये आम्ही आलो तर आम्ही ते परत चालू करू. तर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय, मी सांगतो की मुंबईमध्ये लागून चालन जे मतदारांचं चालू आहे, मुस्लिम मतदारांचं, त्याच्यात समाजवादी पार्टी असो, एमआयएम असो, उबाटा पण पुढे मागे नाही राहिलाय. आज मला पण असं वाटतं की आज मी तुम्हाला याचं 135 वॉर्डाचं उदाहरण देतो, जिथे नवनाथजी निवडणूक लढवत होते. तिथे मी स्वतः 15-16 दिवस तिथे होतो. त्याच्यामध्ये आज असं झालंय की तिथे 38% मुसलमान मतदार आहे. पण तरी पण भारतीय जनता पार्टी जी निवडणूक पहिल्यांदा लढवत होती, ती मोठ्या मताधिक्याने जिंकली आहे. जवळपास 1800 मतांनी नवनाथजी जिंकले आहे. तर मला असं वाटतं की जे मुसलमानांना सुद्धा समजलेलं आहे की आज जो विकास आहे तो फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते. आणि हिंदुत्ववादी विचार पण मग समीरजी, आपल्याला असं वाटतंय की नवनाथ बन यांना मुसलमानांनी मतदान केलंय म्हणून ते जिंकलंय? आपण आकडे थोड्या दिवसांनी तपासून पाहू. पण तुम्ही एवढ्या ठामपणे सांगताय की मुसलमान भाजपाला मतदान करायला लागलेत? बघा, आज कसं आहे की विकास हा कोणाला नको आहे, तो हिंदू असो किंवा मुसलमान, विकासासाठी तर प्रत्येक जण तयार आहे. आणि नरेंद्र मोदीजींच्या किंवा देवेंद्रजींच्या अशा एकही योजना नाही आहे की ज्या धर्मावर आधारित आहे. घरांची असो किंवा नळ पाण्याची असो, सगळ्यांचा फायदा होतोय. तर लोकांना हे कुठेतरी कळतंय की हे आमची दिशाभूल करून आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण करायचा जो प्रयत्न होता उबाटाकडनं, तो हाडून पाडला गेलाय. मुसलमानमध्ये पण आज त्याचे जे ध्रुवीकरणाचा प्रयत्न होतोय. एमआयएम 4 सीट इथे जिंकल्या, पण आम्हाला आजही विश्वास आहे की समाजाचा जो प्रत्येक घटक आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी निगडीत झाला पाहिजे. आणि तेव्हा समाजात परिवर्तन होईल. नाही तर असं आहे की आज विघटनकारी शक्ती ज्या आपल्या देशात तोंड काढू पाहतात आहे, त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की मुंबईपासून तर प्रत्येक मोठ्या शहरात आज भारतीय जनता पार्टीची ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. जनता भारतीय जनता पार्टी. समीरजी येतो आपल्यापर्यंत, एक पुढचा तपशील बघू आणि लगेचच परत येतोय. यानंतर आपण एक सविस्तर वृत्तांत बघणार आहोत.